विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्या अगोदर मी रोमन नंबर्स घेतलेले आहेत, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. आता मी तुम्हाला प्रॉब्लेम सेट 2 ह्याच्यातलं मी क्वेश्चन 4 हा मी करून दाखवणार आहे. तर तुम्ही बघा आता तो. आता इथं काय लिहिलेलं आहे, हाऊ मेनी रुपीज डू दे मेक. आता त्यांनी सांगितलं आहे, आता हे खाली दिलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. 1 नंबर, 20 नोट्स ऑफ 1000 रुपीज, 5 नोट्स ऑफ 100 रुपीज अँड 14 रुपीज ऑफ 10 रुपीज. आता हे इथं मी लिहून घेतलेलं आहे. तर आता ह्याचं कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. आता हे 20 नोट्स म्हणजे 1000 रुपीज, पहिल्यांदा 1000 रुपीज लिहायचं, गुणिले 20 रुपीज, 5 नोट्स 100 मल्टिप्लाय 5 आणि 10 रुपीज मल्टिप्लाय 14. आता ह्याचं काय करायचं, गुणाकार करायचा. आता हे नोट्स त्यांनी दिलेले आहेत, मग आता आपण ह्यांचा गुणाकार करायचा आहे. आता जेवढे शून्य असतील तेवढे शून्य मांडून घ्यायचे अगोदर. आता ह्याचे 3 शून्य आहेत आणि ह्याचा 1 शून्य आहे, म्हणजे 4 शून्य आले. 1 2 3 4 आणि बे एके बे, म्हणजे 20,000 आले. बरोबर. आता इथं 2 शून्य आहेत, म्हणजे 2 शून्य मांडून घ्यायचे अगोदर आणि 5 1 जार 5, म्हणजे इथं 500 आले. आता इथं एकच आहे, म्हणजे एकच शून्य येणार आणि 41 जार 40, म्हणजे हे आपल्याला हे सगळ्यांची मिळून ही संख्या येते. आता ह्यांची बेरीज करायची. आता बेरीज करताना 20,000 आलेत. हे असे लांब लांब आकडे लिहायचे, म्हणजे आपल्याला बेरीज करायला व्यवस्थित, म्हणजे सुटसुटीत लिहिलं तर मोकळं जातं असं. 500 आणि 140. आता याची बेरीज केली, 0 0 4 4, 5 + 1 6 0 आणि हे 2, म्हणजे 20,640 आन्सर आलं. हे आन्सर. पुढे सेकंड नंबर, 15 नोट्स of 1000 rupees, 12 notes of 100 rupees. Eight notes of 10 rupees and 5 coins of 1 rupees. आता ह्याचं कसं करायचं, कसे आलंय, नाही केलं. इथं कसं आलंय, 15 नोट्स ऑफ 1000 रुपीज, म्हणजे 15 नोट्स ऑफ 1000 रुपीज म्हणजे 1000 मल्टिप्लाय 15. 20 नोट्स ऑफ 100 रुपीज, 100 मल्टिप्लाय 12. 8 notes of 10 rupees, 10 multiply 8 आणि 5 coins of 1 rupees, 1 multiply 5. आता हे आपण याचं मल्टिप्लाय करायचं.
3 शून्य मांडले आणि 15 वन जा 15, 2 शून्य मांडले, 12 वन जा 12, 8 1 शून्य, 8 वन जा 8. आता हे 5 वन जा 5. आता यांची बेरीज करायची. आपण हे दुसरीकडे मांडूयात तसं मोकळं, म्हणजे आपल्याला बेरीज करायला सोपं जातं. 50,000 1200 85 याची बेरीज करायची. 5 5 8 8 2 2 5 प्लस 1 6 1 1 ही आली बेरीज. हे आलं आन्सर. 16,285. ओके, स्टार्ट. आता क्वेश्चन 5. राईट द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स दॅट कॅन बी मेड युजिंग द डिजिट्स 4 5 0 3 7 ओनली वन्स. आता आन्सर आपण बघूयात. फॉर द बिगेस्ट नंबर राईट द डिजिट्स इन द डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये त्यांनी 7 5 4 3 0 म्हणजे द बिगेस्ट 5 डिजिट नंबर्स इज 7 5 4 3 0 हा येणार आता बिगेस्टमध्ये. आणि आता फॉर द स्मॉलेस्ट नंबरमध्ये राईट द डिजिट इन द असेंडिंग ऑर्डर अँड द कीपिंग 0 इन द सेकंड प्लेस फ्रॉम द लेफ्ट. 3 0 4 5 7. आता हे द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर आहे, तर ते 3 0 3 0 4 5 7 असं येणार आहे. म्हणजे हे आपलं आन्सरच आहे त्यांनी दिलं. आता आन्सर कुठलं देणार, तर 1 म्हणजे द स्मॉलेस्ट नंबर 5 डिजिट नंबर म्हणजे 3 0 4 5 7 हे आपला आन्सर येणार स्मॉलेस्टमध्ये.